व्यक्ती केला. ज्या गोष्टी मनामध्ये भयभीती उत्पन्न करतात, देवाच्या नावाने इच्छा, आसक्ती, लोभ उत्पन्न करतात, देवाच्या नावाने अंधश्रद्धा, अंधविश्वास, कर्मकांड उत्पन्न होतात, त्या देवाच्या नावाने. या अशा अंधश्रद्धेच्या बाबतीमध्ये मिथ्या दृष्टीमधून या मानवाला वाचविण्याचा प्रयत्न सर्वप्रथम भगवान बुद्धानेच केलेला आहे. या अगोदर कोणीही आत्म्यापासून, परमात्म्यापासून, देवापासून, ईश्वरापासून, परमेश्वरापासून या मानवाला वाचवण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही. उलट त्यांच्या मनावरती असं बिंबवण्यात आलं होतं, या मानवाला असं मूर्ख बनवण्यात आलं होतं, तू काहीही कर, कोणतेही कर्म कर, चांगले वाईट तुला जे जमेल ते कर, फक्त देवावरती विश्वास ठेव. जे काही कर्म तुझ्याकडून होतील, केल्या जातील, त्याचं फळ देणारा तो असेल, तो तुला चांगले फळ देईल. विश्वास ठेव, त्याला तू मान, त्याचा आदर कर. वाईट कर्म केले तरी चालतील, कितीही वाईट कर्म कर, फक्त त्याच्यावरती विश्वास ठेव, भरोसा ठेव, तुला तो निश्चितच वाचवेल. अशी शाश्वती देवाच्या नावाने, ईश्वराच्या नावाने, आत्म्याच्या नावाने प्रस्थापित केली. आणि हे सगळे बुद्धिवान माणसं, स्वतःला शहाणी समजणारे, त्या देवा धर्माच्या नांदी लागले आणि त्यांचं अस्तित्व मानायला लागले. आस्तिकवाद उत्पन्न झाला. काहीतरी शाश्वत आहे, काहीतरी चिरकाळ टिकणार आहे, काहीतरी शक्ती आहे आपल्याला वाईट कर्मापासून वाचवण्यासाठी, असा विश्वास उत्पन्न झाला. काहींनी याच्यावरती विश्वास ठेवला नाही, त्यांचं अस्तित्व मानलं नाही, त्यांच्या बुद्धिमत्तेला ते पचलं नाही, स्वीकार केला नाही त्यांनी. त्यांना नास्तिक संबोधण्यात आलं. आस्तिक आणि नास्तिक दोघंही उत्पन्न झाले. काही लोक बुद्धाला नास्तिक म्हणायला लागले आणि बुद्धाची नास्तिकता ही समाजामध्ये सांगायला लागली. बुद्ध हे नास्तिक आहे. तुम्ही कोण आहात? आम्ही बुद्धाचे शिष्य, आम्ही नास्तिकतेला मानतो. बुद्ध नास्तिक आहे, देवाला मानत नाही, ईश्वराला मानत नाही, परमेश्वराला मानत नाही, बुद्ध नास्तिक आहे. तर बुद्धांनी नेमकं काय शिकवलं, काय केलं? जे आस्तिक झाले त्यांच्या मनामध्ये देवाबद्दल, ईश्वराबद्दल, परमेश्वराबद्दल भीती उत्पन्न झाली. जर आपण त्याला मानलं नाही तर तो आपल्याला खाली घेऊन जाईल. खाली म्हणजे कुठं? नरकात, पाताळात, अजून कुठं काही. आणि आपण त्याला मानलं, त्याच्यावरती विश्वास ठेवला, कितीही वाईट कर्म केलेले असतील तरी तो आपली सुटका करेल, आपल्याला वर घेऊन जाईल. अशा पद्धतीनं त्याच्याबद्दल आशावाद उत्पन्न झाला. एक तर भय उत्पन्न झालं, नाही मानलं तर तो फळ देईल, वाईट कर्म आपले घडतील, आणि मानलं तर तो आपल्याला सुगतीला नेईल,
स्वर्गामध्ये नेईल, वर नेईल. अशा पद्धतीनं त्या देवाला मानण्यासाठी, त्याचं अस्तित्व मानण्यासाठी, ते कबूल करण्यासाठी असं बुद्धिवृत्ती बंधन आलं. कोणी आणलं? या आस्तिकवादाने आणि नास्तिकवादाने. मग बुद्धांनी काय केलं? तुमच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी भीतीमुळे तुम्ही मानता, देवाला मानलं नाही तर देव कोपेल, ईश्वर कोपेल, त्याला संतुष्ट करण्यासाठी कोंबडं, बकऱ्या, कंदुऱ्या केल्या पाहिजेत, त्याला प्रसन्न केलं पाहिजेत, बळी दिले पाहिजेत प्राण्याचे, ही गोष्ट पुढं आहे.